ते मागच्या पाठामध्ये आपण राज्यशास्त्र प्रकरण 4 सामाजिक व राजकीय चळवळी हे राज्यशास्त्र प्रकरण पाहत होतो. त्याच्यामध्ये चळवळी म्हणजे काय आणि चळवळीची वैशिष्ट्ये या संदर्भावर माहिती पाहिली आणि त्याचे संवाद आपण वाचून पाहिलेले आहेत. आता त्याच्या पुढचा जो मुद्दा होता तो मुद्दा आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये भारतातील प्रमुख चळवळी. आता ह्या चळवळीच्या बाबतीमध्ये विचार करत असताना त्या अगोदर काही गोष्टीच्या चर्चा होणं गरजेचं आपल्याला. म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ. आपण एक चळवळी पाहत असताना अंधश्रद्धा, लोकांच्या बऱ्याच ज्या श्रद्धा आहेत त्या श्रद्धाच्या संदर्भामध्ये बोलत असताना अंधश्रद्धा म्हणजे काय, उदाहरणार्थ एक जास्त फारसं काय तुम्हाला सांगत नाही आहे, पण एक छोटंसं उदाहरण देतो. अंध म्हणजे एखाद्या श्रद्धा आहे आपल्या की देव आहे, देवाला स्मरून आपण त्याची भक्ती सेवा करत असतो, परंतु काही लोक त्याच्या आहारी गेलेले आहेत. उदाहरणार्थ सांगायचं तर एखादं मुलं आजारी पडलेलं आहे, त्याला दवाखान्यात नेलं पाहिजे, दाखवलं गेलं पाहिजे, परंतु तशी स्थिती नाही घडत. खेड्यागावामध्ये किंवा काही अजून भागामध्ये ते देवाच्या देवारी नेतात, ते ज्योतिष देवऋषाला दाखवतात आणि त्या अंगातला देव लिंब टाकणे, अंगारा लावणे, यातून काय तो माणसं त्या प्रकारच्या शरीरामध्ये, त्या मुलाच्या शरीरामध्ये काही जंतू गेले त्याचं निर्मूळ होत नाही, नष्ट होत नाही आणि त्यातून ते बरं होतात, असं त्यांची ती एक श्रद्धा भावना असते, त्याला म्हणायचं अंधश्रद्धा. आणि ही अशा लोकांची अंधश्रद्धा गेली पाहिजे, घालवली पाहिजे, यासाठी जी चळवळ सुरू झाली त्या अंधश्रद्धा चळवळ. अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे ती नष्ट झाली पाहिजे. नद्यांचे प्रदूषण. आज आपण जे पाहतो की लोकसंख्या वाढलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये लोक या नद्यांच्यामध्ये काय काय करतायत, आपल्या गाड्या धुत आहेत, ट्रक धुत आहेत. एवढंच काय, आता मोठमोठे जे कारखानदार आहेत ते रासायनिक जे प्रक्रिया होऊन जे पाणी बाहेर पडतं आहे ते सुद्धा पाणी त्या नदीला सोडलं जातं आहे. साहजिक नदीचं प्रदूषण होतं आहे. अशा अनेक मार्गानं नदीचं प्रदूषण होत असतं आणि त्यासाठी काय उपाय केले गेला पाहिजे यासाठी सुद्धा चळवळी सुरू झालेल्या आहे. स्त्री भ्रूण हत्येविरुद्ध चळवळी. म्हणजे मागच्या पाठामध्ये तुम्हाला सांगितलं की स्त्रियांच्या बाबतीत कोणती चळवळी. म्हणजे स्त्री भ्रूण म्हणजे ज्यावेळेस स्त्री आपल्या नवीन बाळाला जन्म देणं असते त्यावेळेला ह्याच्यामध्ये त्या स्त्री जन्माला येण्यापूर्वीच तिची जी हत्या केली जाते तिला त्या स्त्री भ्रूण हत्या असं म्हटलं जातं. हे अशी होऊ नये, कारण का स्त्री पुरुष ही संख्या समान असलेली, त्याला लिंग गुणोत्तर म्हटलं जातं. आणि आज आपण पाहतो की पुरुषाच्या मानाने स्त्रियांची संख्या कमी आहे आणि असं घडलं तर ते समाजामध्ये तसे वाईट परिणाम आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून या प्रकारच्या चळवळी सुरू झालेल्या आहेत. आपण याचा अभ्यास नेहमी करत असतो, ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. अशा या क्षेत्रामध्ये आपण हे पाहत असताना या आजूबाजूला कोणत्या चळवळी चाललेल्या आहेत याची माहिती आपण घेणं फार महत्त्वाचं आहे. अशा संदर्भामध्ये त्या काळामध्ये भारतातील काही प्रमुख चळवळी होऊन गेल्या. त्याच्यातली आपली आदिवासी चळवळ. आदिवासी म्हणजे जे लोक वनामध्ये राहतात, जंगलामध्ये राहतात, अशा तो समाज आहे, त्यांची संस्कृती परंपरा ते आदिवासी. इतर शिक्षित शहरापासून वेगळे राहणारी लोक हे म्हणजे आदिवासी. त्याचा पार्श्वभूमी अशी आहे, स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी आदिवासींच्या जंगल संपत्तीवर उदरनिर्वाह करण्याचा हक्कावर गदा आणली होती. म्हणजे उदरनिर्वाह म्हणजे पोट भरणे म्हणजे उद्योगधंदा करून आपल्या लागेल एवढ्या प्रकारचं अन्नधान्य पिकवणे. पण अशाच याच्यावर या इंग्रज सरकारनं त्याच्यावर बंदी घातली होती. छोटा नागपूर परिसरातील कोलम, ओडिशातील गोंड, महाराष्ट्रातील कोळी, भिल्ल, रामोशी, बिहारमधील संथाल आणि मुंडा ह्या आदिवासी जमाती आहेत. या आदिवासी जमातींनं त्या इंग्रजांच्या विरुद्ध आपल्या उदरनिर्वाहानिमित्त जी चळवळ सुरू केली म्हणून त्या चळवळीला आदिवासी चळवळ असे म्हटले. विद्यार्थी मित्रांनो, ह्या चळवळी पाहत असताना तुम्हाला परीक्षेमध्ये जोड्या जुळवा याच्या संदर्भामध्ये या कोणकोणत्या भागामध्ये कोणत्या
आदिवासी जमाती आहेत याची जोडी दिली त्याची मिस केली जाते अ आणि ब मध्ये. तर त्यावेळेला तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की कोणत्या चळवळीमध्ये कोणत्या जमाती, आदिवासी जमाती कोणत्या भागात आहेत हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ बघा पुन्हा एका छोटा नागपूर परिसरातील कोलाम, ओडिशातील गोंड, महाराष्ट्रातील कोळी, भिल्ल आणि रामोशी. महाराष्ट्रामध्ये 3 जमाती आहेत या आदिवासी आहेत, कोळी, भिल्ल आणि रामोशी. तसं बिहारमधील संथाळ, मुंडा ह्या आदिवासी जमाती ह्या आपल्या लक्षात राहिल्या पाहिजे. आणि रिकाम्या जागेला किंवा जोड्याजुळवामध्ये ही आपल्याला मार्क देऊन जाणारी जोडी आहे हे लक्षात ठेवून अभ्यास केला पाहिजे. फक्त ऐकणं समजून घेणं एवढं महत्त्वाचं नाही, तर परीक्षेमध्ये सुद्धा ते आपल्याला अचूकपणे लिहिता आलं पाहिजेत. तर ते अशा प्रकारची ही आदिवासी चळवळ आहे. आदिवासींनी मोठ्या प्रमाणात उठाव केला होता. तेव्हापासून आदिवासींचा संघर्ष चालू आहे. म्हणजे ब्रिटिश कालापासून या लोकांचा संघर्ष चालू आहे. त्यातील प्रमुख प्रश्न म्हणजे त्यांच्या वनावरील अधिकार नाकारला जातो. या आदिवासी लोकांचा पूर्ण अधिकार वनावर आहे आणि वनावरचाच अधिकार त्यांनी नाकारल्यामुळे त्यांनी चळवळ सुरू केली. आदिवासींची चळवळीची प्रमुख मागणी म्हणजे आदिवासींचे वनावरील अधिकार मान्य करावेत. म्हणजे त्यांनी पहिली माहिती त्यांचा वनावर अधिकार आहे तो जन्महक्क सिद्ध हक्क असे जणू काय तो त्यांना मिळाला पाहिजे. दुसरा मुद्दा वनातील उत्पादने गोळा करण्याचा आणि वनजमीन लागवड करण्याचा अधिकार त्यांना मिळावा. म्हणजे आदिवासी लोकांची 3 मागण्या प्रमुख आहेत. ते म्हणजे पहिली वनावरील अधिकार मान्य करावा. 2 वनातील उत्पादन गोळा करण्याचा, वनामध्ये जे मध, साल, सीग काय असेल ते मध गोळा करण्याचा किंवा ते काय जे वनामधून जे उत्पन्न मिळते ते गोळा करण्याचा, मिळवण्याचा अधिकार त्यांना मिळावा. आणि तिसरा मुद्दा आहे वनातील उत्पादने गोळा करण्याचा आणि जमिनीवर लागवड करण्याचा अधिकार. म्हणजे वनातले उत्पन्न ते गोळा करता आले पाहिजे आणि त्यात वनामध्ये जमीन आहे त्या जमिनीत त्यांना कोणत्याही पिकाची, झाडाझुडपांची लागवड करता यावी अशा प्रकारचा अधिकार मिळावा. अशा प्रकारची ही आदिवासी चळवळ होती. आता पुढे पहा, पुढचा मुद्दा आहे भारतातील शेतकरी चळवळ. भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेती हा आपला प्रमुख व्यवसाय आहे. आपल्या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. साहजिकच शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये ब्रिटिश काळामध्ये काय घडलं याचा उलगडा आपल्याला झाला पाहिजे. भारतातील शेतकरी चळवळी एक अत्यंत महत्त्वाची चळवळ आहे. ब्रिटिशांच्या राजवटीत वसाहतीत या काळातील सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी संघटित होऊ लागला. म्हणजे ब्रिटिश काळामध्ये जे ब्रिटिशांची सत्ता होती त्यावेळेला हे ब्रिटिश लोक आपल्या भारतातील शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारचे पीक घ्यायचे, कोणते पीक घ्यायचे नाही या प्रकारची सूचना द्यायची आणि सक्तीने ते करून घ्यायचे होते. उदाहरणार्थ नीळ हे पीक घेतलं जात होतं. नीळ ही त्यांच्या इंग्रजांच्या कारखान्यामध्ये असणारे जे कापड उद्योग होता त्या कापड उद्योगासाठी अत्यंत महत्त्वाची होती आणि ते पीक घेऊन त्यांनी लागवड करावी, त्यांनी ते खरेदी करावं. आणि पण ते खरेदी करत असताना त्यांनी त्या प्रकारची उत्पन्न मात्र मिळत नव्हतं, त्या प्रकारचा माल दिला जात नव्हता. या प्रकारची लोकांच्यामध्ये जाणीव निर्माण झाली आणि मग हा शेतकरी संघटित झाला. शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी संघटित होऊ लागला. कुठे पहिल्यांदा बारडोली, चंपारण्य, खोतीचा प्रश्न या शेतकऱ्यांच्या चळवळीविषयी आपल्याला माहिती असेलच. म्हणजे ह्या गुजरातमध्ये घडलेल्या आहेत, बारडोलीमध्ये घडलेल्या आहेत ह्या शेतकऱ्यांनी केलेल्या चळवळीत. शेतकरी चळवळीची प्रेरणा महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे आणि महात्मा गांधी यांच्या विचारांमधून घेतल्या जातात. कारण भारतामध्ये विचार चळवळीचा प्रभाव हे या सामाजिक नेत्यांनी मांडला. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काय केलं पाहिजे, शेतकऱ्यांचा आसोळामध्ये महात्मा फुलेंनी त्या प्रकारचा उल्लेख केलेला आहे. न्यायमूर्ती रानडेंनी सुद्धा या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कशा प्रकारचे कायदे असले पाहिजेत, शेतकऱ्याचं कसं संरक्षण झालं पाहिजे याबाबत मांडलेले आहे. महात्मा गांधींनी तर त्या प्रकारचा चंग बांधूनच देशोदेशातल्या राज्यामध्ये फिरून
त्या प्रकारचा प्रचार केलेला आहे. शेतीविषयक काही सुधारणामुळे, उदाहरणार्थ कुळ कायदा, कसेल त्याची जमीन, हे तुम्हाला फार माहीत नाही. कुळ कायदाचा अर्थ, कुळ कायदा म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जमिनी ह्या विशिष्ट मालकांच्या नावी होत्या. एकच मालकाला 100, 200, 400, 500 एकर जमीन असायची. ती शेती त्यांना करणं शक्य नव्हती. मग त्यावर एक शेतकरी कुटुंब, 2 शेतकरी कुटुंब काम करायचे आणि त्याचं उत्पन्न काढून त्या मालकाला द्यायचे. पण त्या कायद्यामध्ये असा बदल झाला की जो शेतकरी काम करतोय, त्या कसतोय, उत्पन्न काढतोय, ती त्याची जमीन, कसेल म्हणजे तो त्याचा वापर करतोय, त्याचं उत्पन्न काढतोय, ती त्याची जमीन. याचा कुळ कायदा त्या इंग्रजांनी काढला. शेतकरी चळवळ संत राहिली. हरित क्रांतीनंतर मात्र शेतकरी चळवळ अधिक क्रियाशील आणि परिणामकारक होऊ लागली. 1960च्या दरम्यानामध्ये देशामध्ये हरित क्रांती झाली. हरित क्रांती म्हणजे काय? साधं आहे. हरित की भारतामध्ये उत्पन्न वाढीचा वेग, जे शेतामध्ये पीक घेतलं जात होतं, त्या पिकाला पुरेसं पाणी नव्हतं, खतं नव्हती, बियाणं नव्हती, कीटकनाशक नव्हती. 1960च्या काळामध्ये देशामध्ये या प्रकारची सुविधा झाली. शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी धरणं बांधली गेली, खतांचा वापर करायला गेला, कीटकनाशकांचा वापर करण्यात आला आणि त्यामुळे उत्पन्न वाढलं. याच क्रियेला हरित क्रांती असं म्हटलेलं आहे. ही क्रियामुळे काय झालं? शेतकरी अधिक क्रियाशील बनला. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांती करण्यात आली. शेतकरीचं उत्पन्न वाढलं पाहिजे, तो अन्नधान्याबाबतीमध्ये स्वयंपूर्ण झाला पाहिजे, म्हणजे देशातल्या लोकांना अन्नधान्य पुरवता आलं पाहिजे, त्याला स्वयंपूर्ण असं म्हणायचं आहे. परंतु त्याचा गरीब शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. हे बाबत झाले कोणा बाबतीमध्ये? जे मोठे शेतकरी आहेत, श्रीमंत आहेत, भरपूर जमीन आहे, अशा लोकांना त्याचा फायदा झाला. गरीब तो गरीब राहिला. गरीबाला त्या प्रकारच्या सुविधा मिळाल्या शकल्या नाहीत, कारण त्याची जमीन बा छोटी, कमी. शेतकऱ्यांमध्ये गरीब आणि श्रीमंत असे वर्ग निर्माण झाले आणि त्यांच्यातील असंतोष वाढला व त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन करायला सुरुवात केली. म्हणजे मोठ्या शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला, छोट्याला फायदा झाला नाही आणि ह्याचा संताप म्हणून शेतकऱ्यांनी चळवळी सुरू केली. त्यांचं काय म्हणणं होतं? शेतमालाला योग्य भाव मिळावा. शेतीतून जो माल विकला काढला जातोय, कापूस असेल, धान्य असेल, जे प्रकारे व्यापारी पिकं असेल, त्याला योग्य भाव मिळाला पाहिजे. शेतीला उद्योगाचा दर्जा मिळाला पाहिजे. शेती हा उत्पादित भाग आहे, असा उद्योगाचा दर्जा मिळाला पाहिजे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात. स्वामीनाथन जी आहे आयोग आहे, त्या आयोगाने शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये ज्या अटी मान्य केलेल्या आहेत, त्या अटींच्या बाबतीमध्ये त्यांनी त्याला तशा प्रकारचं अंमलबजावणी केली गेली पाहिजे, अशा प्रकारचा आकडा धरला. एवढंच नव्हे तर कर्जमाफी, कर्जमुक्ती हे त्यांचं धोरण होतं. शेतकऱ्याला कर्ज माफ केलं गेलं पाहिजे, कर्जमुक्त शेतकरी झाला पाहिजे, कर्जामध्ये कायम तो पीडित असता कामा नये, अशा प्रकारच्या मागण्या त्याच्यामध्ये होत्या आणि त्या मागण्या त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेल्या होत्या. आणि म्हणूनच त्याला या प्रकारच्या शेतीमालाला किंमत मिळाली पाहिजे, भाव मिळाला पाहिजे. आणि म्हणून भारतामध्ये शेतकरी संघटना, भारतीय किसान युनियन, ऑल इंडिया किसान सभा, ह्या भारतातील काही महत्त्वाच्या शेतकरी संघटना आहेत. ह्या संघटना आपल्याला माहीत असणं, त्यातनं अर्थबोध करून घेणं हे आपल्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हा तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगतो, नीट लक्षात घ्या. बारकाईनं ऐका. तुम्हाला कुळ कायदा मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेला आहे. त्या कुळ कायद्याचा अर्थ कळला पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं, कसेल त्याची जमीन, म्हणजे जो जमीन वापरेल, त्यात उत्पन्न काढेल, ही त्याची जमीन. 1939 साली जमिनीवर राबणाऱ्या कुळांची नावे 7/12 उतारा, म्हणजे याचा अर्थ शेतीमध्ये असणाऱ्या शेत जमिनीची उल्लेख ज्या दप्तरी नोंद केली जाते त्याला 7/12 म्हणतात. त्याच्यावर नोंदलं गेलं, दुसऱ्याची जमीन कायद्यानुसार कसणारा व प्रत्यक्ष कष्ट करणारा जो माणूस, त्याला कुळ म्हणायचं. जमीन त्याच्या मालकीची नसते, पण दुसऱ्याची जमीन आहे, तो त्याच्यावर काम करतो, उत्पन्न काढतो, त्या व्यक्तीला, त्या माणसाला कुळ असं म्हणतात.
1948 साली कुळ कायदा अस्तित्वात आला. या कायद्याने कुळाला अधिक अधिकार मिळाले. 1 एप्रिल 1957च्या सुधारित कायद्याच्या 32 या कलमाने कुळांना जमीन मालक म्हणून जाहीर करण्यात आले. गेल्या 40-50 वर्षात अनेक कुळे जमिनीचे मालक झाले. कुळ कायद्याने मालक झालेल्या शेतकऱ्यांना कुळ कायदा कलम 43 नुसार ती जमीन विकायला बंदी आहे. म्हणजे ती जमीन त्याला ज्या कुळाला मिळालेली आहे, मात्र ती जमीन त्याला विकता येत नव्हती, त्याच्यावर बंदी होती. परंतु जमीन विकण्याची असेल तर काही अटी व प्रांत अधिकाऱ्याच्या परवानगी विकता येते. त्यासाठी जर विकायचे असेल तर प्रांत अधिकारी तालुक्याच्या ठिकाणी असतात, त्याच्याकडे विशेष प्रकारची अटी नियम घालून त्याला ती जमीन विकता येत होती. वर्षानुवर्षे कुळ म्हणून राबणाऱ्या शेतकऱ्याच्या हितासाठी सरकारने हा कायदा केला होता. कायम कष्ट, काबड कष्ट, पण शेतमालक नाही, मजूर म्हणून काम करत. अशा त्याला कोणत्या प्रकारचा फायदा होत नव्हता आणि म्हणून तो कायदा कुळ कायदा म्हणून करण्यात आला. आता पुढचा जो आयोग आपण पाहतोय शेतीच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग होता. स्वामीनाथन आयोग म्हणजे काय, तर शेतीच्या प्रश्नावरती तोडगा काढण्यासाठी, विचार करण्यासाठी ज्या व्यक्तीनं नियमावली तयार केली त्याच्या नावानं तो आयोग सुरू झाला. त्या स्वामीनाथन आयोग म्हटलं गेलं आहे. शेती हा शेतकऱ्याच्या विविध प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने 18 नोव्हेंबर 2004 रोजी राष्ट्रीय कृषी आयोगाची स्थापना केली. 1904 रिकाम्या जागेला किंवा जोड्या येऊ शकतं. 18 नोव्हेंबर 2004 रोजी राष्ट्रीय कृषी आयोगाची स्थापना केली. या आयोगाच्या अध्यक्षपदी हरित क्रांतीचे जनक मानलेल्या डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांची नेमणूक करण्यात आली आणि म्हणून या आयोगाला स्वामीनाथन आयोग असे म्हटले गेले आहे. आयोगाने 4 ऑक्टोबर 2000 रोजी आपला 6वा अहवाल सरकारला सादर केला. आयोगाने या अहवालात शेतीसंबंधी काही शिफारशी केल्यात. शेतकऱ्यामध्ये काय असलं पाहिजे, शेतकऱ्याला कोणता फायदा मिळाला पाहिजे यासाठी शिफारस केल्या. पहिले, उत्पादन खर्च वगळता शेतमालाचा हमीभाव 50% असावा. म्हणजे जे त्याने उत्पन्न काढले त्या उत्पन्नाचा जो खर्च झालेला आहे, समजा 1000 रुपये त्या उत्पन्नाला खर्च आलेला आहे, तर तो त्याच्यामध्ये शेतमालाचा हमीभाव त्याला 50% तरी फायदेशीर असा भाव मिळाला पाहिजे. शेतीमालाला आधारभूत किंमत मिळाली पाहिजे. शेतीच्या मालाला जसं आधारभूत म्हणजे पक्की किंमत मिळाली पाहिजे. कांद्याचे इतर ह्याचे दर आपण पाहतो कायम फिक्स नसतात, तसे कायमचे दर असले पाहिजे. आपण एखादा बिस्किटचा पुडा पाहतो पार्लेचा, त्याचा पुडा आहे, त्या पुड्याची किंमत फिक्स आहे, आधारभूत आहे. तसं शेतमालाला आधारभूत किंमत नाही आहे. परदेशातून आयात केलेल्या शेतीमालावर आयात कर लावावा. पैशांचा ज्या आयात केला जातो आहे त्या शेतीमाला आयात कर लावला गेला पाहिजे, हा एक नियम आहे. चौथा आहे, दुष्काळ, पूर वगैरे आपत्तीपासून वाचवण्यासाठी कृषी आपत्ती निधीची स्थापना करावी. शेतकऱ्याला नेहमी दुष्काळाला सामोरं जातं. कारण दुष्काळ म्हणजे सलग 2-3 वर्ष पाऊस न पडल्यामुळे नापीक पण त्याचं पीक निघू शकत नाही. अशा वेळेला शेतकऱ्याला मदत म्हणून आपत्ती निधी केला पाहिजे. पूर आपण गेल्या वर्षी पाहिलं, कोल्हापूर सांगलीमध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस झाला. त्यावेळेला लोकांची घरच काय, शेतीसुद्धा वाहून गेली. आणि अशा आपत्तीपासून त्या शेतकऱ्याला विशिष्ट प्रकारची मदत झाली पाहिजे, तो जगला पाहिजे. आणि म्हणून त्याला कृषी आपत्ती निधी स्थापन केला गेला पाहिजे. शेतीला कायमस्वरूपी सिंचन आणि वीज पुरवठा करावा. पिकावरील व्याजाचा दर कमी करावा. ही अट्टे स्वामीनाथन आयोगाची फार महत्त्वाची आहे. शेतीमाला कायमस्वरूपी सिंचन म्हणजे जे धरणं बांधलेले आहेत त्या धरणातलं जे पाणी आहे ते कालव्यांच्याद्वारे त्या शेतीला मिळाले पाहिजे. त्याचप्रमाणे जे आता नवीन आधुनिक पद्धतीमध्ये मोटार बसवली जाते, त्याला वीज लागते, ती शेतकऱ्याला वीज चांगली मिळाली पाहिजे. आणि पिकावरील जे कर्ज काढलं जातं त्याचा व्याजदर मात्र कमी असला पाहिजे.
अशा प्रकारच्या ही 5वी वाटते. 6वी आहे, शेतकऱ्यांना वाजवी भावात बी बियाणे व यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी. शेतकऱ्याला कोणत्या प्रकारची जे बियाणं लागते, यंत्र लागते, त्या यंत्राची किंमत फार असता कामा नये. अशा प्रकारे हा ग्राहक आपण याच्यामध्ये तो शेतकरी चळवळी पाहतो. त्या चळवळीमध्ये त्या भारतातील आदिवासी चळवळ आणि भारतातील शेतकरी चळवळ या 2 संदर्भात आपण अभ्यास केला. आपण पाहिलं, बारकाईनं वाचावं, निरीक्षण करावं, मुद्दे लिहून घ्यावेत आणि त्या पद्धतीने आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. आम्ही तुम्हाला वेळोवेळी या प्रकारचे व्हिडिओ पाठवून आमच्या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा, वाचता यावं, लिहिता यावं, ऐकता यावं, चिंतन करता यावं, अशा अनुषंगानं तुम्हाला प्रयत्न चाललेला आहे. ठीक आहे, पुढचा मुद्दा आपण नंतर पाहूया.